नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन अशा व्हिडिओमध्ये. तर आजची घटना एक बाळूमामाचा चमत्कार आहे. आणि आजच्या सध्याच्या युगात, कलियुगात सुद्धा बाळूमामाचा शक्ती किंवा बाळूमामाची लीला, बाळूमामाचं अस्तित्व जिवंत आहे. ह्याचं आजचं मी जे सांगणार आहे ते उदाहरण. त्यापूर्वी आपला चॅनल 1000 सबस्क्राईब लागतात बघा आपल्या चॅनलला मॉनिटाईज होण्यासाठी, म्हणजे चॅनल ग्रो होण्यासाठी किंवा मला पैसे मिळण्यासाठी. साध्या सोप्या भाषेत तुम्हाला सांगते, 1000 सबस्क्रायबर पूर्ण झालेला 1100 झाले ते. पण आपला वॉच टाईम हा खूप कमी आहे बघा. 4000 वॉच टाईम लागतो, 2500 वॉच टाईम आहे फक्त. आणि दरवर्षी तो वॉच टाईम कमी कमी होत चाललेला आहे. त्यामुळं प्लीज तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ बघत बघत एक लाईक करा. तुमच्या एक लाईकनी मला खूप जास्त फायदा होतोय बघा, लाईक केल्याने, बघितल्याने. त्यामुळं आपला व्हिडिओ स्किप न करता न थांबवता पूर्ण बघत जा. एवढंच एक तुमच्याकडे विनंती की आज 3 वर्ष होत आली बघा आपल्या चॅनल चालू करून. त्यापेक्षा जास्त दिवस झाला असं मला असं वाटतंय, किंवा 3 वर्ष पूर्ण होतेली. पण अजूनही आपलं चॅनल मॉनिटाईज झालेलं नाही. त्यामुळं कृपया करून आपल्या चॅनलला सपोर्ट करा किंवा लाईक करत जा. नवीन जर असाल चॅनलला तर लगेच सबस्क्राईबचं बटन दाबा आणि आपलं रोजचा येणारे व्हिडिओ नित्यनेमाने बघत जा. आपल्या घटनेला किंवा गोष्टीला सुरुवात करूया. आदमापूरचा बाळूमामा हा सगळ्यांना माहिती आहे. आमच्या इथं पण मेंढरं आली होती त्यावेळेस आमच्या पूर्ण परिवाराने, आमच्या गावाने त्या मेंढरांचा, त्यांच्या सगळ्या टीमचा पूर्ण स्वागत चांगल्या प्रकारे केलं. अन्नदान केलं, सगळ्यांची पंक्ती घातल्या. आमची बी घराची पंगत होती. आणि मेंढरं राखायला माझा मालक, माझा दीर सगळेजण जात होते. मनोभावे मेंढराची सेवा केली. बाळूमामाच्या मेंढराची सेवा केल्याने आपल्याला कशातच काही कमी राहत नाही, हे तर तुम्हाला माहिती. तसंच चला आज बघूया बाळूमामाने काय लीला केली किंवा काय चमत्कार घडवला. भिकारीन, तुम्हाला माहिती आहे भिकारणी सगळीकडे येते. त्या टोपली घेऊन काही नटायचं सामान असतं त्यात, चाप, पिना, टिकली, बांगडी, कंगवं, जे नाही ते असतं त्यांच्यापाशी, चाळणी, पिठाच्या चाळणी. तशीच एक भिकारीण आली होती. तिला मी चपाती वगैरे दिली आणि तिच्याकडनं थोडं सामान घेतलं, साबण ठेवायचं खोकडं वगैरे. मग बोलत बोलत तिला म्हणलं, लय दिवस झाला आलीच नाही, काय झालं? तर म्हणली, माझ्या पोराला म्हणली लय बेकार झाली, असं झालं, पुन्हा चांगलं झालं. म्हणलं काय झालं मग? असं तिनं सविस्तर माहिती सांगितली. ते ऐकून माझ्या अंगावर पूर्ण काटा आला. आणि ही माहिती म्हणलं तुमच्यापर्यंत पोचवायला पाहिजे. ती म्हणली, गेल्या वर्षी उन्हाळ्यात 10वीचं म्हणली माझ्या पोराचं पेपर जवळ आलं होतं ना, अभ्यास पोरगं मिठी लावून करत होतं. महिनाभर पेपर राहिलं म्हणली. पोराला खूप शिकायची जिद्द आहे. जमीन आहे भिकारणीला, जमीन आहे. नवरा भांगार गोळा करतो आणि बायको ही भिकारणीचं काम करून हे दोघं जाऊन घरी शेती बी करतात. पेरू लावला, डाळिंब लावलाय. मुलं दोन्ही शाळेत आहे. ती एक मुलगी नांदाय गेली. मग मुलाचं म्हणली पेपर जवळ आलं, खूप पोरगं हुशार आहे म्हणली शाळेत माझं. ते असताना म्हणली अचानक पोराला दिसायचं बंद झालं, काहीच दिसेना. म्हणजे दोन्ही डोळे असं उघडायचा तर, पण त्याला पुढचं काय दृष्टी दिसनाच. जेवाय बाई आहे ना, त्याला बसाय बे म्हणजे चालाय बेना, पडायचा. मग आम्ही त्याला दवाखान्यात नेलं. साध्या दवाखान्यात नेलं. डॉक्टर म्हणला तुम्ही त्याला डोळ्याच्या दवाखान्यात न्या. मग आम्ही तालुक्याच्या ठिकाणी म्हणजे डोळ्याच्या दवाखान्यात त्याला नेलं. तालुक्याच्या ठिकाणी डोळ्यात नेल्यानंतर डॉक्टरने सांगितलं ऑपरेशन करावं लागल. आणि ऑपरेशन करून सुद्धा मी गॅरंटी देत नाही, त्याचा मी मोतीबिंदू खराब झाले ते, म्हणजे आपल्या डोळ्याच्यातलं काळं बुबळं असतं ते खराब झाले ते म्हणलं. पण ऑपरेशन करू, 50% दिसायची गॅरंटी, पण मला 50% मी काय गॅरंटी देत नाही. मग ऑपरेशन करायचं. ती घरी आली, विचारतच होती ऑपरेशन करायचं का काय करायचं. पोरगं तर 8 दिवस काहीच दिसना झालं. पोरगं घरात बसलं, शाळेत बी जायना. पेपर जवळ आलं तर पोरगं रडायचं, कसं लिहायचं पेपरात, 10वी नापास होईल म्हणून. मग त्यांच्या गावात मेंढरं आली होती बाळूमामाची, जी बाळूमामाचा तळ म्हणतात बघा. जर गावागणी तळ असते तर किंवा मेंढरं येते, ती आरती असते, त्या आरतीला जाते ती, महाप्रसाद असतो आणि मेंढराची सेवा करते ती.
भाविक भक्त. तशी मेंढरं आल्यानंतर ही तिला कोणीतरी सांगितलं की पोराला तिथं घेऊन आरतीला जा म्हणल्यावर ही नवरा बायको गाडी घेऊन त्या पोराला आरतीला तिथं गेली बघा. आरतीला गेल्यानंतर आरती केली, महाप्रसाद खाल्ला आणि घरी आली. मग ती 2 टाईम आरतीला जायची, पोराला घेऊन जायची, पाया पडवायची, भंडारा लावायची. बरोबर 7व्या दिवशी त्याला दिसायला सुरुवात झाली पहिल्यासारखं. 7 दिवस जसं मेंढरं आलते तर 7 दिवस आरतीला नेला. 7व्या दिवशी त्याला बरोबर पूर्ण जसं पहिलं डोळं त्या चांगलं होतं तसं दिसायला लागलं. हा चमत्कार म्हणावं का काय म्हणावं, कारण की जर डोळ्याचा डॉक्टर म्हणतोय की गॅरंटी ऑपरेशन केलं तरी मी गॅरंटी देऊ शकत नाही, त्याचं मोतीबिंदू खराब झालते. आरती बाळूमामाच्या आरतीनं बाळूमामाच्या भंडाऱ्यात किती ताकद आहे बघा. मग त्यांनी कुठेतरी देवऋषाकडून बघितलं बघा त्या बाईनं. तर काय झालं, कशामुळे डोळं पोराचं गेलं, तर पोरगं खूप हुशार होतं बघा. त्याला जिद्द आहे मोठं होऊन काहीतरी बनायची. आणि नवरा बायको खूप कष्ट करतात. ही बी सकाळनं घरचं उरकून ती सगळं सामान विकाय आणि ते टोपलं ते बी भंगार गोळा करून 12पर्यंत घरी येऊन गुर्रं बी आहे ती 2 गुरं आहे ती, जरशा गाय आहे त्या म्हणली, एक साधी गाय आहे. तेवढं करून नवरा रानातलं करतो आणि ती बी रानात काम असलं की जात नाही ऐकायला. शेती पिकवते ती, घरं बांधले ती आणि मुलं चांगली शिकून म्हणजे मोठी करायची. तर त्यांनी देवऋषाकडे बघितल्यानंतर त्यांना असं कळलं की त्यांच्याच जवळच्यांनी भावकीतल्यांनी ह्यांचं वाटोळ होण्यासाठी पोराची दृष्टी घालवली जादूटोणा करून. आणि आजच्या सध्याच्या युगात सुद्धा हे चालू आहे. काळा जादूटोणा आणि करणी केली त्या पोराला की त्याचं डोळं जावं म्हणजे हा 10वीत नापास होईन किंवा ह्यांची बेकारी होईन पोरा डोळं गेल्यावर. पण ते तसं न करता बाळूमामाच्या चांगल्या मार्गावर ती बाई गेल्यामुळं त्या मुलाला डोळं आलं. तो 10वीत उत्तीर्ण पास झाला. ती पुन्हा आल्यावर मला विचारलं, मी म्हणलं दिला का पेपर 10वीचा किंवा झाला का तो पास. खूप चांगल्या मार्काने तो पास झाला बघा मुलगा 10वीत डोळा आल्यानंतर. आणि ती म्हणली आता आम्ही बाळूमामाची आदमापूरला वारी दर अमावस्याला म्हणजे चालू केली आहे मुलांनी, मी माझ्या नवऱ्याने. इतक्या लांब अमावस्याला एक भिकारीन सुद्धा बाळूमामावर एवढं त्या बाळूमामाचं गुणगान गात होती काय तुम्हाला मी सांगू. मग आपल्यासारख्याला का बाळूमामा पावणार नाही. आपण जर बाळूमामाची भक्ती केली, आपण जर त्याच्यावर सगळा भार सोडून दिला तर आपल्या जीवनात अनेक अडचणी येते. ते जसं विज्ञान आहे, एका बाजूला विज्ञान, मी विज्ञानाला मानत नाही, याच्यातला भाग नाही, विज्ञानाला तर खूप मानते. पण एका बाजूला विज्ञान, तुम्हाला तराजूचं 2 पारडं माहिती आहेत का. आज पहिले तराजू होतं बघा, एका पारड्यात विज्ञान आणि एका पारड्यात देवाची भक्ती किंवा एखाद्या देवाचा आपल्या देवावर असणारा भक्ती. त्या भक्तीमुळं देव आपल्याला काही वाईट संकटातून तारण्यासाठी येतो म्हणजे येतोच. पण त्याच्यासाठी निव्वळ भक्ती पाहिजे, त्यात अंधश्रद्धा नको आहे. अंधश्रद्धा सांगते तुम्हाला, लय देव चांगला आहे, लय देव चांगला आहे, एखाद्या देवळात जायचं, हे दान केलं ते दान केलं, सगळ्या गावात तोऱ्यानं फिरवायचं किंवा तिथं काही अंधश्रद्धा पसरवणारे तसलं तांबडी कपडे घालून माणसं असते ती गोसावीसारखी. ते म्हणते ते 50,000 दे, मी असं करतो, तुझं तसं चांगलं करतो, तसं करतो, ह्या देवा असं कर तसं कर. पैसा देवाला 1 रुपयाची गरज लागत नाही. 1 रुपयाची कुठल्या देवाला सुद्धा जायची गरज लागत नाही. इतकं देवाच्या भक्तीत पावर आहे. आणि ती भक्ती मी केली बघा महादेवावर. सोमवार धरलेलं माझं 5 वर्ष झालेत. सोमवार धरायच्या आधी माझं आयुष्य असं होतं, काट्याकुट्याचा रस्ता असतो का बघा, जंगल झाडीनं काट्याकुट्याचा रस्ता, ही झाडं आडवा येतोय, ती नदी आडवी, ही काटा आडवा येते, ही डोंगर आडवा येतोय, असं माझं आयुष्य होतं. आणि जसं महादेवाची भक्ती केली, काहीच मी करत नाही, फक्त सोमवार धरते आणि त्याचं नाव मुखात घेते, त्याचं नामस्मरण, ओम नमः शिवाय नामस्मरण. जेव्हा मला वेळ मिळेल ह्या प्रपंचातनं किंवा ह्या संसारातनं, तेव्हा मी त्याचं ओम नमः शिवायचा 120 वेळा जप करते. काय आपल्याच्यानं 10 वेळा होऊ द्या दिवसातून. मनातल्या मनात जर जप केला तरी माझा महादेव मला संकटातून ताराय येतोच. तर ह्या 5 वर्षात मला असा अनुभव आला माझ्या देवाचा की कुठलं संकट मला आडवं आलं आणि मी म्हणलं नाही महादेव आता कसं करायचं. देवाला सांगून तुमचे दुःख बघा, देव कसा तारा, कुणाच्याही रूपात देव येतो. महादेव कुणाच्याही रूपात येऊन माझं संकट दूर करतो. आणि आता माझा जे काट्याकुट्याचा रस्ता होता तो सध्या आता 4 पदरी डांबरी कसा रस्ता असतो, त्याला गतिरोधक नसतो, काही नसतो.
फक्त आणि फक्त प्लेन रस्ता, तसं माझं आयुष्य सोपं सरळ झालंय. आणि काही आता अडचणी आल्या तरी माझा महादेव त्या अडचणींना तारतोय. तसं मी तुम्हाला म्हणते, आयुष्यात एका ना एका कोणत्या ना कोणता तुमचा देव कोणताही असू द्या, महादेवच म्हणत नाही मी, तुमचा देव बाळूमामा असू द्या, महादेव असू द्या, कुठली देवी असू द्या, पांडुरंग असू द्या, कुठल्या ना कुठल्या एका देवाची भक्ती आयुष्यात माणसाने येऊन केलीच पाहिजे. व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर एक लाईक करा, सबस्क्राईब करा. आपल्याला चॅनल मॉनिटाईज होण्यासाठी तुमच्या सपोर्टची खूप गरज आहे. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.